प्रेमाचे हे बंध अनोखे. भाग 49. येस विराजस त्याचा सूट व्यवस्थित करत त्याच्या चेअरवर जाऊन बसतो. सर, ते मोठ्या मॅडमनी तुम्हाला आणि मॅडमना त्याच्या केबिनमध्ये बोलवलंय. पिऊन येऊन निरोप देतो. आलोच आम्ही. विराजस त्याला बोलत तो खूप बिझी आहे असे दाखवतो. निरोप सांगून पिऊन जातो तसं विराजस वृंदाकडे बघतो तर वृंदा अजूनही त्याच्याकडे बघत गालात हसत होती. खूप हसू येते हा? विराजस तिचा जवळ येत विचारतो. नकारार्थी मान डोलवत स्वतःच हसू रोखत त्याच्यापासून दूर होत दरवाजाजवळ जातच असते की विराजस तिला मागून मिठीत पकडतो. खूप हसू येते ना बायको तुला? म्हणत तिच्या खांद्यावर किस करतो. वीर, माई, आजी वाट बघत असतील. वृंदा अंग आकसून घेत लाजून बोलते. बघू दे. थोडा बायकोसोबत वेळ घालवायला गेलं की लगेच कोण ना कोणीतरी हजर असतं. वीर तिच्या गालावर किस करत त्याची पकड अजून घट्ट करतो. वीर प्लीज, आपण ऑफिसमध्ये आहोत. माई, आजी. वृंदा बोलतच असते की विराजस त्याची पकड सैल करतो. ठीक आहे, नाही करत काही. चल, माई आजी वाट बघत असेल. विराजस तिच्यापासून बाजूला होतो. वृंदा हसत त्याच्या डोळ्यात बघत त्याचे केस विस्कटते. हे डोंट, मला नाही आवडत. विराजस थोडं गुस्सात बोलत तिचा हात पकडून बाजूला करतो आणि लगेच केस नीट सेट करत खडूस तोंडातल्या तोंडात पुटपुटत वृंदा डोर ओपन करते. दोघेही मग माई आजीच्या केबिनमध्ये जातात. बसा, मला तुम्हा दोघांशी बोलायचं आहे. माई त्यांना आलेलं बघून बोलतात. वृंदा, हे आपल्या कंपनीचे लीगल ॲडवायझर मिस्टर निंबाळकर. नमस्कार. वृंदा त्यांना बघून हात जोडते. नमस्कार. निंबाळकर वकीलही हसून वृंदाला ग्रीट करतात. तर मी काही निर्णय घेतले आहेत तेच सांगायला तुम्हाला इथे बोलवलंय. माई विराजसवर नजर टाकत ते पेपर्स वृंदासमोर ठेवतात. माई आजी, हे कसले पेपर्स? वृंदा पेपर्स घेत विचारते. सांगते. हे माझ्या गावाकडचे प्रॉपर्टीजचे, लोणावळ्याच्या फार्म हाऊसचे पेपर्स आहेत. जास्त असं नाही, पण माझ्या नावावर जे काही आहे ते मी तुला देते. हे त्याचेच पेपर्स आहेत. नीट वाचून साईन कर, माई आजी तिला सांगतात. माई आजी, पण काहीच याची गरज. वृंदा बोलतच असते की माई आजी तिला थांबवतात. वृंदा, एक मिनिट, माझं अजून बोलणं झालं नाही. तर हे प्रॉपर्टीजचे पेपर्स आहे. या कंपनीची मी 51 शेअर डॉलर आहे. त्यापैकी मी 30 शेअर्स तुझ्या नावावर करत आहेत. बाकी सध्या तरी माझ्याच नावावर राहतील. नंतर ते तुम्हाला जेव्हा कधी मूल होईल त्याच्या नावावर होतील. बोलत माई आजी विराजसकडे बघतात, जो शांतपणे त्यांचं म्हणणं ऐकत होता. त्याने काहीच रिॲक्ट केलं नव्हतं. नाहीतर जर पहिला विराजस असता तर त्याने नक्कीच अकाल तांडव केला असता. ज्या प्रॉपर्टीसाठी तो त्याच्या माई आजीशी खोटं बोलून कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करायला तयार झाला होता, तो शांत बसून सगळं ऐकत होता. माई आजी, सॉरी, मला हे सगळं नको आहे. वृंदा काकुळतीला येऊन बोलते. वृंदा बाळा, हे तुझंच आहे, तेच तुला देते. आपलं गावचं घर मी आणि विराजसच्या आईने स्वतःचे दागिने गहाण ठेवून उभं केलं होतं. त्यामुळे आमच्या दोघींचा आशीर्वाद म्हणून ठेव. मी आता किती दिवस आहे माहीत नाही. हे तुमचंच. आज ते तुम्हाला सोपवते. आणि मी हे तुला विचारत नाही आहे, सांगते, तर गपचूप घे. माई आजी तिला दम देत समजावत होत्या. वृंदाला काय बोलावं ते समजतच नाही. ती तशीच मान खाली घालून बसली होती. कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर त्याने तसं बोलावं. माई आजी विराजसवर नजर टाकत बोलतात. वृंदा विराजस तिचा हात पकडून डोळ्यांनीच तिला साईन कर म्हणून खुणवतो. पण वीर, मी कसं? वृंदाला अजून ते पटत नव्हतं. वृंदा,
माई आजीचा आशीर्वाद आहे तुझ्यासाठी. नाही नको बोलू. विराजस वृंदाला समजावत तिच्या हातात पेन देतो. माई आजी विराजसचं समजपणा पाहून मनोमन सुखावतात. वृंदालाही मग नाही म्हणता येत नाही. ती गपचूप साईन करते. वृंदा, आपण निघूया आता. आश्रमात जायचंय ना? सगळे तुझी वाट बघत आहेत तिथे. माई त्या दोघांवर नजर टाकत बोलतात. हो माई आजी. वृंदा विराजसकडे बघत बोलते. विराजस तिला एक स्माईल देऊन तिथून निघून जातो. तिला बोलायचं होतं त्याच्याशी. थँक्यू मिस्टर निंबाळकर. तुम्ही पुढची प्रोसिजर करून पेपर्स बनवून द्या. माई निंबाळकरांचे आभार मानत त्यांना हे काम लवकरात लवकर पूर्ण करायला सांगतात. ठीक आहे मॅडम, येतो मी. निंबाळकरही माईंचे निरोप घेऊन निघतात. वृंदा आणि माई आजीही मग आश्रमात जाण्यासाठी निघतात. तिथे माईंनी ते येणार असल्याचं कळवल्यापासून सगळे त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेले. माई आणि वृंदा जशा आत आल्या तसे सगळे आजी आजोबा त्यांच्या भोवती जमले. किती उशीर माई? आम्ही कधीपासून वाट बघतोय तुमची. साने आजी पुढ्यात थोड्या रागवत माईंना विचारतात. हो, ऑफिसमध्ये थोडं काम होतं म्हणून तिथे गेलेलो. सूनबाईंना आपलं ऑफिस दाखवलं. माई हसत त्यांना सांगतात. हा, ते बरं केलंस. विराजसच्या जोडीला कोणीतरी हवंच आहे. कुठे तो लबाड? खूप दिवस झाले फिरकलाच नाही आहे इथे. राऊत आजोबा विचारतात. अहो आजोबा, थोडं समजून घ्या. नवीन नवीन लग्न झालं आहे. बायकोला वेळ देईल की तुम्हाला? राधिकाताई बोलतात. त्यावर एकच हशा पिकतो. हे पण बरोबर आहे. आजोबाही हसत त्यांच्या बोलण्याला दुजोरा देतात. वृंदा गालात हसत त्या सर्वांना पाहत होती. वृंदा, पण गोड आहे हो आमचा नातू. माईंसारखी खूप काळजी घेते आमची. महिन्यातून 2 फेऱ्या तरी नक्कीच असतात. माई आजी त्याच्या नातवाची स्तुती करतात. हो ना, आमच्या मुलांनाच आम्ही नको झालो. ज्यांच्यासाठी जीवाचं रान केलं, अर्ध आयुष्य घालवलं, स्वतःच्या स्वप्नांना अपेक्षांना मुरड घातली, उतारवयात त्याची सगळ्यात जास्त गरज होती, तर हे फळ दिलं त्यांनी. साने आजी रडत डोळ्याला पदर लावत आपले अश्रू पुसतात. सुगंधा, शांत हो. आम्ही आहोत ना तुमचं कुटुंब. माई आजी पुढे येत त्यांना धीर देत त्यांची समजूत काढतात. तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत ग. ते विसरून कसं चालेल? साने आजी हात जोडत माईंना बोलतात. खूपच भावूक झालेल्या त्या. वृंदालाही त्यांना असं रडताना बघून वाईट वाटलं. तिच्या डोळ्यात पाणी होतं. गप ग, उगाच ड्रामा नको तुझा, नाहीतर तुझ्या नातवाला नाव सांगेन तुझं. माई साने आजींचे डोळे पुसत त्यांना विराजसला सांगेन म्हणून धमकी देतात. नको नको, तो परत भलं मोठं प्रवचन देईल. अबोला धरेल ते वेगळं. साने आजी बोलत लगेच पदराला डोळे पुसत शांत होतात. त्यावर सगळे हसतात. काय ग सुगंधा, पहिल्यांदा माझ्या नातसुनेला घेऊन आली मी आणि तू तिला रडवलंस. माई आजी लटक्या रागाने साने आजींना दम देतात. ए बाळा, तू रडू नको. आमचं हे चालूच असतं अधूनमधून. पोरीला रडवलं मी. साने आजी वृंदाकडे येत तिच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवत मुका घेतात. वृंदा त्यांना स्माईल देत मिठी मारत त्यांच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवते. सगळे तिच्याकडे प्रेमाने बघत होते. माईंच्या डोळ्यात अभिमान होता. नंतर हलक्या फुलक्या गप्पा मारून त्या सर्वांसोबत वेळ घालून दोघी घरी निघून येतात. वृंदा लगेच किचनमध्ये जाऊन माई आजीला पाणी आणून देते. खूप दमायला झालं ग. माई आजी सोफ्यावर बसत दम टाकतात. माई आजी, तुम्ही जेवून घ्या आणि आराम करा. वृंदा काळजीने त्यांना बोलते. हो, तेच करावं लागेल. संध्याकाळी शलाका येणार आहे, तेव्हा एनर्जी वाचवली पाहिजे. मॅडमची बडबड ऐकायला. माई नकारार्थी मान हलवत हसत फ्रेश व्हायला जातात. जेवण झाल्यावर वृंदा माई आजींना औषध देऊन आराम करायला सांगते.
ती तिच्या रूममध्ये जाऊन विराजशी थोडंफार बोलून आराम करते. संध्याकाळी शालिनी आल्यावर तिघांच्या गप्पा सुरू होत्या. पॅडी, मग काय प्लॅन आहे तुझा? शालिनी विचारते. कसला प्लॅन? माई न समजून विचारतात. तू मला बोललेली होतीस विराजसबद्दल, त्याचं काय झालं? शलाका तिथे वृंदा होती म्हणून उघडपणे बोलत नव्हती. उगाच तिला आवडेल नाही आवडेल त्याचं काय? माई आजी विचारतात. मग काय ठरवलं तुझं? शलाका वैतागून विचारते. तसं ठरवलं तर आहे मनाशी मी, पण त्यात मला वृंदाची साथ लागेल. आणि वृंदा, तुम्हाला शब्द दिलायसा मागे अजिबात फिरायचे नाही. माई आजी वृंदाला आठवण करून देतात. माई आजी, पण तुम्ही नक्की काय ठरवलं आहे ते तर सांगा. वृंदा नाश्त्याची प्लेट डायनिंग टेबलवर ठेवत विचारते. तुला माझ्यावर विश्वास आहे ना? माई आजी तिच्याकडे बघत तोंड पाडत विचारतात. हो माई आजी, माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. असं का बोलता? मी फक्त विचारलं. आता तर वृंदालाही टेन्शन आलं की नक्की ह्यांच्या डोक्यात काय आहे आणि यांना नाही आवडलं तर? बस मग, मी जे करेल त्यात तू माझी साथ दे. माई आजी विचार करताना बघून तिचा हात हातात घेत आशेने तिच्याकडे बघतात. वृंदाला धड होही म्हणता येत नव्हते आणि नाहीही म्हणता येत नव्हते. बिचारी मधल्यामध्ये फसली गेली होती. जाऊ दे, वृंदा ही खूप हट्टी आहे. नाही म्हणजे नाहीच सांगणार. आपल्याकडे आता वाट बघणं हाच पर्याय आहे. वृंदाचा बारीक झालेला चेहरा बघून शालिनी समजावतात. वृंदा हलकी स्माईल देते त्यांना. नमस्कार मंडळी, तुम्हाला जर या कथेचा हा भाग आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. तसाच पुढचा भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.